काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंची बोलणी सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण सहभागी झालेत। मनसेकडून नांदगावकर आणि नितीन सरदेसाई बोलणीमध्ये सहभागी झालेत आणि या पहिल्या बैठकीमध्ये जागा वाटपाचं प्राथमिक धोरण ठरलेलं आहे अशी माहिती मिळतेय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, या बैठकीसंदर्भात थोडक्यात काय सांगाल? बघा, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे, तर काँग्रेसला मनसेसोबत युती आघाडी नको आहे। एनसीपी शरद पवार पक्ष किंवा शिवसेना युबीटीला एकत्र येण्याचं काँग्रेसनं आवाहन केलंय। पण असं सगळं घडत असताना शिवसेना युबीटी आणि मनसेनं स्वतंत्रपणे जागा वाटपासंदर्भात बोलणी सुरू केली आहेत। 2 दिवसांपूर्वी जागा वाटपासंदर्भातली पहिली बैठक शिवसेना युबीटी आणि मनसे नेत्यांमध्ये पार पडली। यात शिवसेना युबीटी तर्फे अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण, तर मनसे तर्फे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांचा या बैठकीत सहभाग होता। आणि पहिल्या बैठकीत दोन्ही जागा वाटपासंदर्भात प्राथमिक धोरण ठरवलं आहे। जी माहिती मिळते, मनसेला 227 एकूण वॉर्डपैकी 75 ते 80 जागांची अपेक्षा आहे। यापैकी किमान 50 ते 55 विजयाची खात्री असलेल्या 50A+ जागा मनसेला जागा वाटपात हव्या आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 जागा आणि मराठी बहुल तसंच शिवसेना युबीटीचे आमदार असलेल्या विधानसभेत 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मनसेची अपेक्षा आहे। आणि हे भाग कुठचे आहेत तर माहीम, शिवडी, वरळी, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, मागाठाणे, वांद्रे या भागात 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 ते 3 जागांची मनसेची अपेक्षा आहे। आणि या दृष्टीनंच प्राथमिक धोरण ठरतं आहे। आणि त्यानुसार काँग्रेस एनसीपी शिवाय शिवसेना युबीटी आणि मनसेनं जागा वाटपाची बोलणी सुरू केली आहे। नक्कीच, धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आता भाजपचे नेते अमित साटम या ठिकाणी आलेले आहेत। अर्णव खेरे या 19 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आणि याला ठाकरेंची सेना आणि मनसेचा जो भाषावादावरून जे राजकारण सुरू आहे। बेटे की कोई गलती थी तो बेटे ने जरूर एक गलती की कि उसने एक आधा सेंटेंस जो है वो हिंदी में बोला। अभी ये किसी मौत का कारण हो सकता है क्या? ये सोचने वाली बात है। एक लड़का ट्रेन से जा रहा था, प्रेशर उसके ऊपर आ रहा था, उसने सिर्फ कहा कि भाई साहब आप थोड़ा सा आगे चलिए। तो तुमने हिंदी में बात क्यों की? ऐसे कहते वहां के जो झुंड थी उन्होंने उस बेटे को बेरहम से मारा, पिटा। वो चिल्ला रहा था, अरे भाई मैं मराठी हूं, मैं मराठी हूं। तो तुमने हिंदी में बात क्यों की? ऐसे कहकर उसे पिटा गया। लड़का बहुत ही होनहार था, लड़का बहुत ही स्कॉलर था, नीट की तैयारी कर रहा था। एक अच्छे परिवार से आया हुआ ये बच्चा, जिनके माँ बाप ने उन्हें कभी एक थप्पड़ भी नहीं मारी है, ना कभी कुछ अपशब्द कहे हैं, ऐसे परिवार से आया हुआ बच्चा ये आघात झेल नहीं पाया और उसने खुद को खत्म कर दिया। अपने बच्चों के राजनीति के लिए, कुछ नेताओं के, उनके राजनीतिक भविष्य के लिए जिस प्रकार से लोगों के मन में भाषा का जो विष डालने का काम जो चल रहा है, उसका पहला अगर हम कहेंगे तो विक्टिम जो बना है वो आज कल्याण का अर्णव खैरे बना है। आज हम उनके परिवार के पास गए थे, हमारे पास कोई शब्द नहीं थे। हम क्या कहते उस माँ से कि क्यों तेरा बेटा गया? क्योंकि उसने आधा सेंटेंस जो है वो हिंदी में कहा, आधा वाक्य हिंदी में कहा, इसलिए
मराठी का अभिमान बिल्कुल होना चाहिए और हमें है भी, लेकिन दूसरी भाषाओं का द्वेष करके ऐसे नहीं होगा। और इसलिए मुझे ये सभी से कहना है कि भाषा के ऊपर ये जो असुरी प्रेम है, इसे कृपया करके रोक दीजिए। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा तुझ्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको, आणि आता बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं, म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही, काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेच्या शिवसेनेला आव्हान देणार, अशी सूत्रांची माहिती आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिंदेसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये मनसे ताकद दाखवणार। माहितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी करण्यात आली आहे। बीएमसी निवडणुकीत मनसे शिंदेच्या सेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदेसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। शिंदेच्या सेनेला माहितीमध्ये सोडण्यात येणाऱ्या जागा मनसे उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। मनसेनं मागणी केलेल्या जागांवर एकनाथ शिंदेच्या पक्षाचे माजी नगरसेवक